तर हे मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मी आज लवकर उठलेलो आहे, जवळपास 6:30 रात्रीच्या 2 वाजल्या 3 वाजल्यापासून रात्रीच्या मी जवळपास जागा आहे. मला काही कधी समजत नाही. आता रात्र उठल्याच्या मला तिपासून झोपच नाही लागली. कसं सकाळ काढल्या तुमच्यासोबत बस होत असणं. आमच्यात मित्रमंडळ जो सिंगलचं टप्पल आहेत तर ते रात्रीच्या झोपतच नाही. 2-2 वाजता नंतर उठतच नाही सकाळी कॉलेजला जायला. आमच्यासारखी माणसं रात्री 10ला झोपतात आणि लवकरच उठतात. लवकर उठून बी काही फायदा नाही त्याचा. उठलो असं बघितलं तर बाहेर अंधारच हा आज शकता. अख्खा अंधारचा अंधार आहे. थोडा उजेड पडते. अरे ढगाळ आले रे, पाऊस येऊ नये. तर परवाच्या दिवशी थोडासा एवढा ढग होता. तर तसाच पाऊस पडला होता. तर संध्याकाळी गरमी व्हायला लागली दिवसभर. तर आज आवाळ भरपूर आले, पाऊस म्हणजे झालं. तर मी आता आवरून घेतो. सर्वात पहिल्यांदा उठलोय तसं तर आवरून झाले. म्हणजे कपडे लिहून आंघोळ करून सर्व करून झालेलं आहे. अशाच प्रकारे बाहेर सगळे झालेलं आहे. टाइम झालेला आहे आपला. घडी लिहायची राहिली फक्त आता. चला मग निघूया आता कॉलेजला. तर अशाच प्रकारे मी कॉलेजला आलेलो आहे. दिवस बी काल गेलता नारायणपूरला. आता जाऊया आपण वर्गात क्लासमध्ये. जाऊ दे मग काय म्हणायचं तुम्हाला वर्गात जायचं. जाऊ दे, फर्स्ट इयरच्या वर्गात गेले आपण आपल्या वर्गात जाऊ. तर हे सध्या आम्ही आता क्लासमध्ये असल्या डायग्राम काढत आहोत. स्कॅन पिनच्या सर बी काढून देत आहे डायग्राम. तर सध्या 2 लेक्चर झालेले आहेत आम्ही आणि 3ऱ्या लेक्चरला बाहेर आलेलो आहोत. कारण हे आहे की आज बी कार्यक्रमवर होईन असं वाटतंय मला. मॅडम म्हणल्या बाहेर जाऊ नका. मग तर बाहेर जायला मग जास्तीच होतं. त्याच्यामुळे मग आम्ही बाहेर आलो. म्हणलं बघू आता काय होतंय पुढे चलून. नाही म्हणजे ह्याच लेक्चरच्या नंतर हो काय पबजी खेळायला लागली वाटतं लगेच. लगेच अरे 3रं लेक्चर राहिलंय. आता कपिलनं नवीन फोन घेतलाय. नथिंग टू ॲट 40,000 रुपयाचा. आयफोनचीच प्युअर लुक आहे. नथिंग 2ची बी. खास कर पबजी खेळायला तर 1 नंबर आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी बी चांगला आहे. स्नॅपड्रॅगन 8 Gen 8 यार तेच रे. Gen 8 जेन म्हणायचं सगळ्यात सिंपल विषय संपला. काही का असं मोरते तिकडं. कोणतं मोठे आपण इथंच होत. आता 3rd लेक्चर करून झाले आमचं, म्हणजे माझं आणि माझ्या सर्व मित्रांचं. तर मग आता आज काही कार्यक्रम नाही. मला वाटलं वरी कार्यक्रम असते ना, पण ती परीक्षा वाटतं 10वी वाल्याची का 12वी वाल्याची बहुतेक. तर तेवढं काही कळलं नाही. आम्ही बघितलं नाही, जाऊन पाहिलंच नाही. नको म्हणलं कशाला वगैरे सर काही म्हणते. आता चला मग निघूया घरी. मला निघायचे. आज भरपूर कामधंदे आहेत. उद्या पेपर आहे मेन म्हणजे तर मी घरी आलेलो आहे मस्तपैकी कॉलेजमधून. कपडे चेंज करून घेतले सर्वात पहिल्यांदा आणि जेवण घेतलो. आता नियोजन आहे बँकेत जायचं. कारण की ताईचं आणि दिदीचं अकाउंट करायचं म्हणून काल आले ते 4 वाजता. 4 वाजता कुठं अकाउंट निघते. 4 वाजता बँक बंद व्हायच्या टायमाला. तर ते आल्यास आता निघूया. तो थोडा आराम करतो मी. तर दिदी आली आणि दिदीला बँकेत घेऊन गेलो. तेव्हा येड्यानं फॉर्म भरून घेतलाय आमच्याकडून आणि म्हणतोय आता मंगळवारी या. काय सांगायचं तर ठीक आहे, जाऊ द्या आता काही करू नाही शकत. तर दिदीची काही मेहनत झाली ना झाली, माझी मेहनत झाली. जाऊ द्या, आईस्क्रीम घेतली दिदीकडून. मला एवढे कष्ट केलेत, तिचं काम होऊ ना हो, मला काय करायचंय. येऊ ट्रॅक्टरवाले. तर आईस्क्रीम खाऊन थोडं झोपल्याच्या नंतर आता अभ्यास करायला बसला मी. उद्या पेपर आहे त्याच्यावर. आज मस्त वातावरण झाल्या. बाहेर भारी वाटतंय. फक्त पाऊस येऊन येऊ द्या म्हणजे झालं.
अभ्यास करून घेतो सर्वात पहिले. क्रंच नाही, चांगल्या वातावरणात काहीतरी खावासं मन केलं म्हणून जाऊन समोसे आणले. मस्तपैकी एक खाला घरी, जास्ती कोणी नाहीतर भूकला वाढत म्हणून. तर आता पाणी भरून घेऊ सर्वात पहिले. तर आता पाणी भरून झालंय. मी आता जेवण घ्यायचंय. आज दिवसभर बोरच होत आहे घरी. 5 वाजता तो झोपलो होतो, त्याच्यानंतर अभ्यास केला थोडं 1-1.5-2 तास आणि पाणी भरलं. त्याच्यानंतर आज अजून खूप घेऊन बसलो होतो. आता बाबा मला जेवण करायचं म्हणून म्हणजे वापस आता जेवण करून घेतो सगळ्यात सिंपल. तर मग हे आजचा व्लॉग किती बसतो. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक केलं नसलं लाईक करून किंवा उद्या आहे ते पण तर त्याला मला बेस्ट ऑफ लक म्हणा. तर आधी जायचं आणि